नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी आणि बुलेटिन मध्ये पाहणार आहोत टॉप 9 बातम्या. सुरुवात टॉप 9 मोठ्या बातम्यांनी. अल्पवयीन आरोपीची आई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात. ब्लड सॅम्पल अदलाबदली प्रकरणात शिवानी अग्रवाल यांची चौकशी होणार. पुणेकार अपघातातील अल्पवयीन आरोपीची आज 2 तास चौकशी. बालहक्क न्याय मंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत चौकशी करणार. विशाल अग्रवालचं महाबळेश्वर मधील एमपीजी क्लब हॉटेल सील करण्यात येणार. जिल्हा प्रशासनाचं पथक हॉटेल परिसरात दाखल. एमपीजी क्लब हॉटेल अनधिकृत असल्याचा आरोप. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान. 7 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांसाठी आज मतदान. 904 उमेदवार रिंगणात. वाराणसीतून मोदी तिसऱ्यांदा रिंगणात. आर.के. सिंह आणि अनुराग ठाकुरांसह 5 केंद्रीय मंत्री रिंगणात, तर कंगना रनौत, रवी किशन, पवन सिंह, काजल निषाद यांचीही प्रतिष्ठा पणाला. लोकसभेच्या निकालाआधीच कल आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून. एक्झिट पोल आधी अमित शहांकडून पुन्हा 400चा दावा. काँग्रेसकडून एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय. एक्झिट पोलच्या चर्चेबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य. पटोले यांची माहिती. एक्झिट पोल 400 पारच्या घोषणेच्या बाजूनच असेल. अमित शहांकडून विश्वास व्यक्त. तर काँग्रेसनं एक्झिट पोलच्या चर्चेवर बहिष्कार घालणं चुकीचं. गृहमंत्री अमित शहा यांचा काँग्रेसवर निशाणा. नवी दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक. दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन. शरद पवार उपस्थित राहणार.